हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. सध्या आपण बोलतो आहे पॅरेंटिंगवर, लहान मुलांच्या पॅरेंटिंगवर. तर एक साधी गोष्ट आहे जी ना आजूबाजूला फार ऐकायला येते. मी ना माझ्या मुलाला कधी कुठलं काम सांगत नाही. माझ्या मुलीला एकही काम करू देत नाही. तर मुलांना काम सांगणं, काम करून घेणं हा त्यांच्यावरचा अत्याचार आहे असं हल्लीच्या पॅरेंट्सना वाटतंय, जे अतिशय चुकीचा समज आहे. असं मुळीच नाही आहे. पण याच पॅरेंट्सला ज्यावेळेला शाळेतनं सांगितलं जाते, की ॲज अ ॲक्टिव्हिटी तुम्ही मुलांकडनं वाटाणे सोलून घ्या, त्यावेळेला आणि मग आम्हाला तो व्हिडिओ करून पाठवा तर तुमच्या मुलाची ॲडमिशन होईल. का तर आम्ही त्यांच्या कॉग्निटिव्ह स्किल्स अँड ऑल बघतोय म्हणून त्याच्यासाठी ते आवश्यक आहे. असं म्हटल्यानंतर पॅरेंट्स फार कौतुकाने ते करून घेतात. पण मग समजून घ्या ना, जर पॅरेंट्स पण शाळेमध्ये पण जर मुलांना तेच शिकवतात आहे टीचर्स, तर पॅरेंट्सनी घरी शिकवायला काय हरकत आहे? छोटी-छोटी कामं मुलांना सांगणं बिलकुल चुकीचे नाही आहे. त्यामुळे त्यांचे खूप सारे सेन्सेस जागे होतात. त्यांना खूप साऱ्या गोष्टी कळतात आणि महत्त्वाचं म्हणजे लहानपणीपासून सवयी लागतात कामं करण्याच्या, गोष्टी जागच्या जागेवर ठेवण्याच्या, नीटनेटकं राहण्याच्या. या सगळ्या सवयी जर त्यांना लावायच्या असतील, तर पॅरेंट्सना आधी ह्या भ्रमातनं बाहेर येणं गरजेचं आहे, की मुलांना काम सांगणं म्हणजे त्यांच्यावर अत्याचार करणं आहे. सगळी कामं सांगा. काम सांगताना तुम्ही फार छोट्या-छोट्या गोष्टी छान प्रकारे करून घेऊ शकता. "बाळ मला घाई आहे, तू मला पटकन वाटाणे सोलून देऊ शकतोस का?" त्याने सोललेले 4-5 दाणे जर तुम्ही भाजीमध्ये घातले आणि सांगितलं, "माहिती आहे का आज याने वाटाणे सोलले." तर ते बाळ किती खुश होणार आहे आणि त्याला कळेल, की अच्छा अशी मदत केल्याने मी मम्मीची मदत करू शकतो. अशी मदत केल्याने मम्मीची मदत होऊ शकते. ते बघा जेवताना काहीतरी सांडलं, "अरे माझ्या हाताने चुकून सांडलं, सॉरी. तू पुसून घेशील का प्लीज?" तर त्याला जेवणानंतर स्वतःचं ताट उचलून ठेवणं आणि ती जागा पुसून घेणं ही सवय लागेल. पसारा पडलाय, "बाळ माझी मदत करशील प्लीज? पाहुणे येतात आहे आणि आपला केवढा पसारा झालाय बघ. तू तुझी खेळणी आवर, मी माझं सामान आवरून ठेवते." असं म्हटल्याने काय होईल? त्याला वाटेल, "अरे वाह! मम्मी आणि मी इक्वली रिस्पॉन्सिबल आहोत. मी एवढा मोठा झालोय, की मम्मी तिचं सामान आवरते आणि मी माझी खेळणी आवरून ठेवू शकतो." ह्याच्यामुळे त्याला काय कळतंय, की आपण मम्मीची मदत करू शकतो आणि आपण आपली खेळणी आवरून ठेवू शकतो. अशी छोटी-छोटी कामं ना मुलांना सांगायला काहीच हरकत नाही. हा त्यांच्यावरचा अत्याचार वगैरे मुळीच नाही. उलट तुम्ही त्यांना छान-छान सवयी लावताय. त्यांची रूम आवरायला म्हणजे लावायची सवय लावू शकता. पाणी आणून दे, तू तुझं पाणी घेऊन बस, जेवण झालं की तुझं ताट नेऊन टाक, काही सांडलं असेल तर उचलून ठेव. हे सगळे कामं तुम्ही मुलांना सांगू शकता. यामुळे त्यांच्या खूप साऱ्या डेव्हलपमेंट व्हायला मदत होते. त्यांना छान-छान सवयी लागायला मदत होते. तुमची मदत होते हे तर वेगळंच आणि मुलांना शिस्त लागते. तर प्रयत्न करून बघा तुमच्या छोट्या-छोट्या मुलांबरोबर. यशस्वी झालात तर खूपच छान आणि काही अडचणी आल्यात तर मला नक्की विचारा. तूर्तास एवढंच. हॅपी पॅरेंटिंग. बाय बाय.